पावसाळ्याचे दिवस होते. सकाळी सकाळी आपण पाहतो की चिंटू आणि पिंकी घराबाहेर रुसून बसलेले असतात. त्यांना घरचं बनवलेलं जेवण अजिबात आवडत नसतं. चिंटूने तिकडं तोंड फुगवलेलं असतं, तर पिंकीने दरवाजा ठोठून ठोठून स्वतःचा राग व्यक्त केलेला असतो. आपण पाहतो की या दोघांचा राग अनावर होत असतो. तेवढ्यात तिकडून मानसी येते. मानसी येताच ती या दोघांना पाहते आणि म्हणते, अरे ही दोघं अशी का बसलेत? अरे तुम्ही इथं बाहेर का बसलायत? चला घरात. थंडी वाऱ्याचं का बसल्या, का आजारी पडलात? पडचाल. तरी दोघंही तिचं ऐकत नाहीत. त्यात चिंटू तिला सांगतो की आम्ही घरात येणार नाही, जोपर्यंत आम्हाला काहीतरी चांगलं खायला देत नाही आम्ही येणार नाही आहे. पाण्याचं वरण आणि रेशनचा भात खायचा. त्यावर तिकडून सोबतच पिंकीही म्हणते, हो आम्ही नाही येणार. आता तिकडून मानसी विचार करू लागते की ह्यांना काय करावं. आता ही मुलं लहान राहिली नाहीत, ह्यांना कळतं की पाण्याचं वरण आणि रेशनचा भात कसा असतो. ती म्हणते, तुम्ही दोघं घरात येणार आहे की नाही नक्की सांगा. सारखं सारखं काय असतं रे तुमचंच लाडाला येता पूर्ण. एकतर घरामध्ये पैसे नाही आहेत. तेवढ्यात शेजारचे रमेश काका यांचं बोलणं ऐकत असतात. ते पाहतात आणि की त्यांना याचं दुःख होतं. ते म्हणतात, अगं मानसी काय झालं, तू का माझ्या नातवंडांना सर्व ओरडतेस? तेवढ्यात मानसी त्यांना सांगते की बघा ना रमेश काका, हे सकाळपासून हट्ट करतात, म्हणतात की यांना काहीतरी ते अंडा बिर्याणी खायचे, घरातलं वरण भात नको यांना. असं कसं चालेल बरं, तुम्हीच सांगा आता. त्यावरती तो हसू लागतो आणि म्हणतो, अरे फक्त एवढंच ना, त्यात काय मोठी गोष्ट आहे. जा माझ्या गाड्यावरून थोडे अंडे घेऊन जा, माझ्या नातवांसाठी काहीतरी चांगलं खायला बनव. त्यावरती ती हात हलवून म्हणते, नको नको, माझ्याकडे पैसे नाही आहेत, मला तुमच्याकडची अंडी नको आहेत. आता हे ऐकताच त्यांना वाईट वाटू लागतं. ते म्हणतात, अगं मानसी मी कधी पैशाचं काय बोललो का? अंडी घेऊन जा इथून तू. हे माझ्या नातवांसारखीच आहेत ना, माझ्यासाठी नातवच आहेत. जा अंडी घेऊन जा, त्यांच्यासाठी काहीतरी बनव. मानसी येते आणि त्यांच्याकडून ती अंडी घेऊन घरात जाऊन अंड्याची एक साधी भाजी बनवते. त्याच उकडलेल्या भातासोबत उकडलेली अंडी आणि त्यामध्ये तिखट मीठ टाकून सगळ्यांसमोर ठेवते. आता तरीही त्या भाताचा आणि डाळीचा घरामध्ये घमघमाट सुटलेला असतो. रात्री खायला बसल्यानंतर तिकडून पिंकी पाहत असते आणि चिंटू म्हणतो, आज कमीत कमी थोडं तरी काहीतरी खायला भेटलं, अंडा बिर्याणी नाही भेट थोडं तरी भेटलं. त्यावरती पिंकीही त्याला सपोर्ट करते. तर आता तिकडून आई म्हणते, हो झालं ना आता, थांबला ना तुमचा राग, चला आता जेवण करून घ्या. दुसरीकडे आपण पाहतो की भातासोबत उकडलेलं अंड चांगलं असल्यामुळे गोमती तिची तारीफ करते आणि तिला म्हणते, सुनबाई बरं केलं बघ तू, आज काहीतरी खायला नवीन भेटलं आपल्याला. रोजचं डाळ भात खाऊन फक्त पोरांनाच नाही मलाही वैताग आलता बघ त्याचा. किशोर कामाला चालला असतो. तो जाताना त्याच्या आईला आणि बायकोला म्हणत असतो, आई कामाला निघतोय, असं ऐकलं की आज खूप गर्दी आहे लोकांची, मला तिकडं आज मजुरी मिळते की नाही तेच माहीत नाही, पण लवकर निघतो, कदाचित मिळेल काहीतरी. त्यावरती आपण पाहतो की तिकडून त्याची आई म्हणजेच गोमती म्हणते, हो बाळा जा, तुला चांगलं काम मिळो, सगळं तुझं सर्व व्यवस्थित हो. आज येताना खायला काहीतरी घेऊन या, मुलांसाठी रेशन पूर्ण संपले असं म्हणत मानसी त्याला सांगते. नंतर जाऊन बघतो तर काय, तर तिकडं आधीच लोकांची तिथं खूप गर्दी असते, ज्यांना मजुरी आज मिळालेली नसते. इकडून हे सगळं दृश्य मानसीनं पाहिलेलं असतं. मानसीला हे बघून खूप जास्त दुःख होतं. संध्याकाळ झाली असते. आज मजुरी करून त्याला काही खास पैसे मिळालेले नसतात. दिवसभर त्यानं पूर्ण राबलेला असतो. कुठं कुणाच्या शेतात जाऊन फुलगोबी काढ, कुठली टमाटी तोड, सगळी कामं त्याने दिवसभर केली असतात आणि अवघे 50 रुपये मिळाले असतात. आता ते 50 रुपये बघून दुःखाने म्हणतो, माझ्या मुलांसाठी काहीतरी करावं लागेल. आणि तसंच तो लालाच्या दुकानावर निघून जातो. इकडं लाला जोरजोरात अंडा बिर्याणी खात असतो. त्याला ते खाऊन खूप जास्त गरमागरम मस्त वाटत असतं. तो पाहतो की अरे हा भिकारी आला का इथं. तेवढ्यात समोर आलेला किशोर म्हणतो, लाला भाऊ थोडंसं राशन पाहिजे होतं, 1 किलो डाळ, 1 किलो तांदूळ आणि थोडंसं तेल मसाले देता का? त्यावर तो म्हणतो, भिकारड्या पैसे आहेत ना तुझ्याकडं, उधारी नाही आज माझ्याकडे अजिबात. तर तो स्वतःजवळचे 50 रुपये देतो आणि म्हणतो, हे घ्या 50 रुपये, यात जेवढं येईल तेवढं रेशन आम्हाला द्या गरीबाला. त्यानंतर लाला त्याला थोडंसं रेशन देऊन टाकतो. रेशन घेऊन हा घराकडे निघतो. जाताना मनामध्ये ते सगळं दुःख असतं. घरी आपण पाहतो की पुन्हा चिंटू आणि पिंकी हट्ट करू लागतात. त्यांचं असं म्हणणं असतं की आज त्यांना अंडा बिर्याणी खायची आहे. खूप दिवस झाला ते हट्ट करतात, आईनं आता तरी बनवावं असं ते म्हणत असतात. पिंकी म्हणते, हो आई मलाही खायचं आहे. आता यांच्या सगळ्यांना मानसीला काय उत्तर द्यावं हे समजत नाही. मानसी त्यांचं ऐकून दुःखी मनाने म्हणते, बाळांनो थांबा, तुमचे बाबा येणार आहेत. तेवढ्यात तिकडून किशोर येतो. किशोर आल्यानंतर तिला ती रेशनची पिशवी देतो, ज्यामध्ये अवघं डाळ आणि तांदूळ. हे तो सांगतो की आज खूप काम मिळालं नाही मला, मी दिवसभर भटकलो. नंतर ती मिळालेल्या रेशनचा
नंतर ती त्या तांदळाचं आणि डाळीचं वरण भात बनवते. हे वरण भात बनवून झाल्यानंतर रात्री आपण पाहतो की सगळेजण खायला बसले असतात. एक घास खाताच चिंटूचं डोकं फिरतं. चिंटू म्हणतं, अरे कसं घाण लागतंय आई, तू काय ग सारखंच डाळ भात, मला कंटाळा आलाय, मला नाही खायचं डाळ भात, नकोच मला. आता हे सगळं ऐकून किशोरला खूप जास्त दुःख होतं. किशोर विचार करतो, मी एवढं हवतो तरी हा मुलगा असं का करतोय. तो त्याचा हात पकडतो, म्हणतो, काय रे सारखं तुमची नाटकं काय असते ती, वरण भात नको, डाळ भात नको, तुला माहिती का पैसे कमवणं किती अवघड आहे. इथं बसून सांगणं खूप सोपं आहे, गपचूप खायचं, गुमाने गिळायचं जिथे आहे ते. आता घाबरलेला चिंटू काहीच उत्तर देत नाही उलट, आणि तो म्हणतो, ठीक आहे बाबा. नंतर थोड्या वेळाने सगळेजण शांत झाल्यानंतर घरामध्ये एक शांतता पसरते. पिंकीला हे जाणवतं की त्याचे बाबा किती कष्ट करून हे डाळ तांदूळही कमवून आणतात. रात्री हे दोघंजण भाऊ बहीण तसेच थोडंसं अर्धपोट जेवून झोपलेले असतात. मानसी त्यांच्याजवळ म्हणते, मला माफ करा मुलांनो, मी तुमच्यासाठी काही करू शकत नाही. विचार करत करत किशोरलाही डोळा लागतो. आज दिवसभर काम करून आल्यामुळे त्याचंही मन नसतं. इकडून मानसीला मात्र दुःख असतं की तिच्या मुलांसाठी काही करू शकत नाही, आणि ती विचार करते, मी आज काहीतरी करेन, उद्याचा दिवस वाट बघते. दुसऱ्या दिवशी सकाळी किशोर लवकर उठतो आणि म्हणतो, आज लवकर आवरून कामाला जायचं आहे मला. आणि तो तसंच करतो. त्याचं सगळं काम लवकर उरकलं असतं आणि तो कामाला निघायला असतो. जाताना मानसी येते म्हणते, अहो आज येताना राशन नक्की घेऊन या, आज येताना गहू तांदूळ काहीतरी घेऊन या, आपल्या मुलांना खायसाठी काहीच नाही आहे घरातलं सगळं दाणापाणी सगळं संपलं आहे. त्यावर तो म्हणतो, हो ठीक आहे. पण तो कामाला जेव्हा निघतो तेव्हा त्या रस्त्यात खूप जास्त घनदाट पाऊस घाट पडतो. रस्त्यात जाताना खूप जास्त पाऊस चिखल असतो, त्याला कुठलंही काम मिळत नाही. आज दिवसभर काम न मिळाल्याने तो तरीही शोधत असतो. तर घराकडे आपण दुसरीकडे पाहतो, शेजारची काकू शीला काकू आणि तिचा मुलगा मस्त अंडा बिर्याणी खात असतात. चिंटूला याचा खूप जास्त वास येत असतो. चिंटू म्हणतो, वा किती मस्त वास आहे, मलाही अंडा बिर्याणी कशी असते बघायची, मी जाऊ का. त्याचं मन मात्र लालसेनं भरलेलं असतं. दुसरीकडे हे दोघं माईलेक खूप जास्त मस्त बिर्याणी खात बसलेले असतात, आणि न सरलेली बिर्याणी तिथं खाली जाऊन कचराकुंडीमध्ये त्यांचा मुलगा फेकून देतो. आता रागूनी फेकलेली अंडा बिर्याणी इकडून चिंटू जातो आणि म्हणतो, वा किती शिल्लक आहे, ह्यातले थोडासा घास खाऊ का. तो एक घास खातच असतो. तेवढ्यात बाहेरून कोणीतरी येत असतं. आता त्याचं खाऊन झाल्यानंतर तिकडून शिलादेवी आली असते. शिलादेवी म्हणते, अरे भिकारड्या, आणि त्याला एक जोराची चापट वडते. चापट वडताच चिंटू खायचं थांबवतो. तो म्हणतो, हे काय झालं, कोण आहे. त्यावरती त्याचा हात पकडते म्हणते, भिकारड्या. तो त्याच्या आईला आणि आजीला बोलू लागतो. तर तिकडून गोमती आणि मानसी येतात. गोमतीला हे पाहून खूप दुःख होतं की तिच्या मुलाला कुणीतरी एवढा जोरात मारताय. ती म्हणते, ए शिले, सोड माझ्या नातवाला, त्याचा हात का पकडलाय तू, अक्कल आहे का तुला दीड दमडीची, कसं वागायचं लहानांशी. त्यावरती म्हणते, अगं तुझं भिकारडं नातवानी काय केलं माहिती का, आमच्या घरी येऊन आमच्या कचराकुंडीतली बिर्याणी खात होतं भिकारडं. आता हे कळताच तिकडून माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी भरतं. ती स्वतःच्या मुलाला बोलवून घेते आणि त्याला कुरवाळू लागते. ती म्हणते, बाळा सगळं ठीक आहे, तू काही घाबरू नकोस, सगळं ठीक आहे बघ. ती म्हणते, माझ्या नातवाच्या परत नादी लागायचं नाही, विसरू नको त्याची आजी अजून जिवंत आहे. तर तिकडून रागालेली शिलादेवी म्हणते, हो त्याला सांग आमच्या इकडे यायचं नाही परत असले भीक मागायला, भिकारडाबरोबर तुझ्याजवळच ठेव. आता हा थोडा शांत झाला असतो, पण चिंटू विचार करतो, मला ती अंडा बिर्याणी परत कधी खायला मिळेल का, ती कचऱ्यातलीच थोडीशी होती पण किती मस्त होती ना. इकडं भरल्या डोळ्यांनी मानसी दारात वाट बघत असते. तिला वाटत असतं की काहीतरी घरात अंडा बिर्याणी करावी, लेकर एवढी मागतायत, त्यांना मला काही द्यायला जमत नाही, तेव्हा कसं रे तुझा न्याय. आणि ती देवाला बरंच काही बोलू लागते. थोड्या वेळाने किशोर घरी येतो आणि किशोर येताच तिकडून मानसी त्याला बघत येते. म्हणते, अहो आज तुम्ही काय आणलं का नाही रेशनचं, तुमच्या हात मला रिकामे का दिसत आहेत. त्यावरती तो तिला सगळा घडला प्रकार सांगतो. म्हणतो, मानसी मला माफ कर, आज दिवसभर मला काहीही काम मिळालं नाही, पाऊस आणि चिखल्यामुळे मला मालकानेही काम द्यायला मनाई केली आहे, आता काही काम नाही तर मी पैसे कुठून आणणार. आता ह्याचं तिला खूपच जास्त दुःख होतं. ती म्हणते, काही काळजी करू नका, आपण काही ना काही मार्ग नक्की काढूया त्याच्यावरती. आता जी काय आहे ते भागवण्याचा मी प्रयत्न करते, मी जाते लालाकडे. नंतर तसंच पावसात भिजत लालाच्या दुकानाकडे निघून जाते. तिथं जाऊन लालाला काय बोलणार याचाच ती विचार करत असते. लाला मात्र परत ती अंडा बिर्याणी खात असतो. आज अंडा बिर्याणी, सोया बिर्याणी तिन्ही त्यानं एकत्र केलेल्या असतात. त्यावरती माणसे त्याला म्हणते, लाला भाऊ थोडंसं राशन उधार भेटेल का, घरी पोरं उपाशी आहेत माझी. त्यावरती तो तिला थेटकारतो म्हणतो, अरे वा, दुकान उघडायचे तुम्ही भिकार लोक कसे येतात रे, बंद करायचं टाईम आम्ही काय देणार नाही तुम्हाला, आणि असं भिकाऱ्यासारखं उधार घ्यायला जाऊन इकडं निघ आता इथून, गरज नाही मला असतं तुमच्यासारख्यांची.
आता हे ऐकून मानसीला खूप जास्त दुःख होतं. रडक्या डोळ्यांनी ती घरी येते आणि तिच्या सासूला पूर्ण घडला प्रकार सांगते की लालाने तिचा कसा छळ केला. तिची सासू म्हणते, ए देवा, आमच्या गरीब लोकांसोबतच का रे असं करतो तू? तुला श्रीमंताची घरं दिसत नाहीत का? तेवढ्यात तिकडून शेजारचे रमेश काका येतात. म्हणतात, अरे मी ऐकले सगळं तुमचं बोलणं. किशोर, तू उद्यापासून माझ्यासोबत कामाला येणार आहेस गाड्यावरती. अंडे विकायला मी तुलाही शिकवतो. कमीत कमी घरी रिकामं बसण्यापेक्षा काहीतरी पैसे तर कमवशील. आणि सगळ्या घरच्यांनाही पटतं. रात्री झोपतानाही मानसी त्याच गोष्टीचा परत विचार करू लागते की माझ्या मुलाने असं करावं का? त्याला एवढे वाईट दिवस आले त्याच्यावरती आणि तिला त्याचं दुःख होत असतं. शेजारी चिंटू हे पाहत असतो. सकाळी आपण पाहतो की इकडं आज रमेशने किशोरला अंडे विकायला शिकवले असतात. एक एक करून ते दोघंजण सगळ्यांना हळूहळू अंडे विकत असतात. आणि आता किशोर अंडे विकायला नीट शिकला असतो. नंतर तो रात्री घरी येतो. घरी येताना त्यानं लालाच्या दुकानातून सगळं लागणारं राशन, अंडी सगळं घेऊन आलं असतो, कारण आज त्याला खूप पैसे मिळाले असतात. घरी येताच तो त्याच्या बायकोला सांगतो, आज खूप मस्त बिर्याणी बनव अंड्याची. मी अंडी, मसाले, तेल सगळं आणलं आहे बघा आज. तिकडून मानसी जाऊन मस्त अशी अंडा बिर्याणी बनवू लागते. याचा घमघमाट पूर्ण घरामध्ये पसरला असतो. एवढी सुंदर बनलेली अंडा बिर्याणी गरमागरम घरामध्ये सगळेजण खाऊ लागतात. तिकडून चिंटू ही तारीफ करतो, म्हणतो, मम्मी धन्यवाद, तू आमच्यासाठी अंडा बिर्याणी बनवलीस, खूप मस्त आहे. एवढी मस्त अंडा बिर्याणी मला कधीच आयुष्यात मिळणार नाही. तिकडून गोमती आणि किशोरी त्याची तारीफ करू लागतात.